शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समिती सांगली जिल्ह्याच्या वतीनं होळी सणानिमित्त शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची होळी करण्यात आली। राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा निर्धार केला आहे। काल राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्ग करणारच अशी भूमिका घेतली। त्याच्या निषेधार्थ होळी सणाच्या औचित्याने सांगलीतील स्टेशन चौक येथे शक्तीपीठ महामार्गाची होळी करून बोंब मारून निषेध करण्यात आला। या महामार्गामुळे नदीकाठची शेती धोक्यात येणार आहे। हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत। त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा। जबरदस्तीने हा महामार्ग रेटल्यास मंत्र्यांचं दहन करू असा इशारा महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला। यावेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्य सरकारच्या वतीनं शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत करायचा असा निर्धार केलेला आहे आणि या संदर्भात कालच आम्ही मुंबई मंत्रालयावरती मोर्चा काढला। त्या मोर्चानंतर अधिवेशनामध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणारच असा निर्धार व्यक्त केला। त्याच्या निषेधार्थ शक्तीपीठ आज होळी आहे आणि या होळीला जे जे वाईट असतं, जे जे टाकावं असतं, जे जे शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे त्या सगळ्याची होळी, त्या सगळ्याचा नाश करण्याच्या हेतूनं शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे। द्राक्ष शेती असेल, डाळिंब शेती असेल किंवा महापुरानं ही सांगलीवाडी, पद्माळ, कर्नाळ ही गावं उद्ध्वस्त होणं, ह्या सगळ्यामुळं शेतकऱ्याच्या घरादारावरती नांगर फिरला जाणार आहे आणि म्हणूनच त्याचा निषेध म्हणून आज आम्ही होळीच्या औचित्य साधून शक्तीपीठ महामार्गाची प्रतिकृती करून त्याचं दहन केलेलं आहे। आज आम्ही केवळ शक्तीपीठ महामार्गाचं दहन केलेलं आहे, पण यापुढच्या काळात या राज्यामध्ये जे जे सत्तेवर आहेत त्या सगळ्यांचं दहन करायला आम्ही कमी पडणार नाही। कारण आमच्या मुळावर आमच्या नरडेचा कोण घोट घेत असेल तर आम्ही या सत्ताधाऱ्यांचा सुद्धा नरडीचा घोट घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। म्हणूनच आज त्याचं पहिलं पाऊल म्हणून आम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीचं दहन केलेलं आहे। यापुढच्या काळात आणखी आंदोलन तीव्र होईल, पण कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।